नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 30 डिसेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला. आजची आवक 1100 मध्ये मित्रांनो. आवक बाहेर पण लागते, इकडे पण लागते, बघू शकतो तुम्ही. आणि जो गेट आहे पहिला तिकडं पण भरपूर आवक आहे आणि इकडं पण आवक बाहेर आहे. ग्राउंड पूर्ण पॅक आहे. आज आवक वाढलेली आहे. बघू काय बाजारभाव राहतो, व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगेल. आणि लाल कांदा आणि उन्हाळ कांद्याचे 2-3 नग असले तर आपण दाखवून देतो, आणि नाही तर मग त्याचा बाजारभाव सांगतो तुम्हाला. आपण काल बघितलं, काल हायेस्टपर्यंत गेलं होतं 25-26 पर्यंत गेला होता हायेस्ट. आणि सरासरी लाल कांदा चालला होता 16, 17, 18पर्यंत. आणि कमीत कमी गेला होता 800, 900, 1000पर्यंत. काही एक हप्त्यापासून तीच रेंज चालू आहे. बघू आज काही निघतं. आणि उन्हाळ कांद्याला 1900, 2000पर्यंत हायस्ट गेला होता. कमीत कमी चाललं होतं 800, 900पर्यंत आणि सरासरी 1500, 1600पर्यंत चाललं होतं. बघू आज काय बाजारावर निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा. गोल्ट्याला काल आपण बघितलं 1900पर्यंत हायस्ट जायले. आज बघू काय निघतं, व्हिडिओ पूर्ण बघा. चला भाऊ बघूया. मित्रांनो, पहिली लाईन पासून बघतो आपण. पहिला नगे काय गेली गोल्टी 751 गोल्टीची क्वालिटी बघू शकतो तुम्ही. 751 रुपीज. बरं, कुठली आपण दादा? ढोलीपाडा. ठीक. किती गेलं? 1852. 1852 रुपीज. 1852 बघू शकतो तुम्ही क्वालिटी. कुठला आहे कांदा? नंदुर. बर, कोणतं बियाणं होतं याचं? ठीक आहे, पुढं बघू. 1400 रुपये. 1400 रुपीज. गोल्टा गोल्टी मिक्स बघू शकतो 1400 रुपये. कुठले आपण? कुठले आपण? चिपलीपाडा का? ठीक. पुढं बघू. बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची. किती गेला? बघू शकतो मी 1300 रुपये जायले. गोल्टा माले 1300 रुपीज. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? साखरीचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. किती गेला? 800 रुपये गोल्टी जायले. बघू शकतो मी 800 रुपये. कुठले आपण? खोरी. ठीक. पुढं बघू. 899 लगभग 900 रुपये जायले. कुठले आपण? ढोलीपाडा. पुढं बघू. गोल्टा आहे बघू शकतो. किती गेला? 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठले? साखरी ना? ठीक. किती गेला? 951 बघू शकतो तुम्ही. गोल्टी 951. 951 रुपीज. 951. कुठले आपण? साखरी ना? ठीक आहे. विटावा. पुढं बघू. कॅमेरा आहे बघू शकतो मी. कांदा आहे. किती गेला? 1851. 1851 रुपीज. कुठले आपण? निजामपूर. बरं, 1851 साईज आहे. बियाणं माहिती कोणतं? नाशिकचं बियाणं आहे. ठीक. बघू शकतो तुम्ही. गोल्टी आहे. किती गेलं दादा? 1360 रुपये. 1360 रुपीज. कुठले रे? ढोलीपाडा का? बर, ठीक. पुढे बघ. काय भाव गेला? किती गेला? 1400 रुपये. 1400 रुपये. 1400 रुपये. कुठले आपण? साखरी. बरं, ठीक आहे. 1400 रुपये. 1400 रुपये. पुढे बघ. किती गेली गोल्टी? 660 रुपये. बदाम गोल्टी 660 रुपये. 660 रुपीज. कुठली आपण? साखरी. ठीक. काय भाव गेला गोल्टा? 1312. 1312 रुपीज. कुठले आपण? पनाडीपाडा. ठीक. 1630 रुपये. बघू शकतो तुम्ही. सुपर गोल्टी 1630 रुपये. 1630 रुपीज. कुठले आपण? पनाडीपाडा. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही. किती गेला कांदा? 1800 रुपये जाईल. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. बघू शकतो 1800. जोपूरचा कांदा आहे का? बरं, ठीक आहे. बियाणं कोणतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे ना? ठीक. पुढं बघू. बघू शकतो मी. कलर डाऊन थोडे गोल्टीला. किती गेली? 700 रुपये. 700 रुपीज.
कुठले आपण उत्तर मारे साखरी ना ठीक आहे. पुढं बघ किती गेलं दादा 1200 रुपये 1200 रुपये. कुठले आपण दौडीवेल ठीक 1200 रुपये 1200 रुपीज. पुढं बघ बघ शकतो कांदा आहे सुपर क्वालिटी कांदा आहे. किती गेला 1800 रुपये 1800 रुपीज. कुठले दादा पन्हाडीपाडा. कोणतं बियाणं होतं त्याचं घरगुती बियाणं आहे ना ठीक. पुढं बघू बघ सर तुम्ही गोल्टी किती गेली 1040. कुठला आहे कांदा डवळीवेल ना ठीक बर. पुढं बघ बघ सर तुम्ही 1799 म्हणजे लगभग 1800 रुपये जाईल 1800 रुपीज. बघ सर तुम्ही क्वालिटी कांद्याची 1800 रुपये. कुठला आहे कांदा इसरडे. कोणतं बियाणं होतं त्याचं गावठी बियाणं आहे ठीक आहे. इसरडेचा कांदा आहे. पुढं बघू 1799. बघ शकतो तुम्ही गोल्टी किती गेलं होतं 1270 जायले 1270 रुपीज. कुठले आपण 1299 जायले 1300 रुपये जायले 1300 रुपीज. कुठला आहे कांदा बरं ठीक सर. पुढं बघ बघ शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा काय भाव गेला 1870 1870 रुपीज 1870. हा कांदा कुठला आहे हो छडवेल कोरडे ना ठीक. पुढं बघ काय भाव गेलं 1711. बघू शकतो तुम्ही गोल्टा मीडियम मिक्स आहे 1711 1711 रुपीज 1711. कुठला आहे कांदा सटाण्याचा कांदा ना ठीक आहे 1711. पुढं बघ बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं दादा काय भाव गेलं 1651 1651 रुपीज 1651. कुठला आहे कांदा छडवेल ठीक आहे छडवेल क्वालिटी. पुढं बघ बघ क्वालिटीची क्वालिटी किती गेली 700 रुपये ना 600 रुपीज. बरं कुठले आपण बाडेगाव ठीक. पुढं बघ बघ शकतो क्वालिटी कांद्याची मीडियम साईजमध्ये कांदा आहे 45-50 साईज आहे कांद्याला. किती गेला 1853 जायले 1853 रुपीज 1853. कुठला आहे कांदा ढोलीपाड्याचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं येल्लोरचं बियाणं आहे ठीक आहे ढोलीपाडा. पुढं बघू 1830 जायले बघू शकतो तुम्ही कांदा आहे 1830 रुपये 1830 रुपीज. कुठले आपण साखरी दैवेल ठीक. कोणतं बियाणं होतं याचं येल्लोरचं बियाणं आहे ना. पुढे बघू काय भाव गेलं 1360 रुपये 1360 रुपीज 1360 रुपये. कुठला आहे कांदा साखरीचा कांदा आहे 1360 रुपये जाईल ठीक. पुढे बघ बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलाय कांदा 1707 जाईल 1707 रुपीज. दुसऱ्या लाईनला आलो आपण आता. कुठला आहे कांदा विटावाचा कांदा आहे ठीक आहे. आणि गोल्टी किती गेली 1100 रुपये 1151 ठीक आहे 1151 रुपीज. पुढे बघू काय भाव गेला दादा 1640 रुपये जायले बघ शकतो तुम्ही 1640 1640 रुपीज 1640. कुठला आहे कांदा बडगावचा कांदा. बियाणं माहिती गावठी बियाणं ठीक आहे ओके धन्यवाद. उन्हाळीची गोल्टी बघ शकतो तुम्ही 500 रुपये जायले 500 रुपीज ठीक आहे. बघ शकतो तुम्ही सुपर कांदा. किती गेला 1831 1831 रुपीज. कुठला आहे कांदा पन्हाडीपाडा. आणि बियाणं कोणतं होतं बरं ठीक आहे घरगुती. पुढे बघू धन्यवाद. किती गेली गोल्टी 1025 1025 रुपीज. कुठले आपण दादा पन्हाडीपाडा ठीक. 1800 रुपये 1800 रुपीज. बघ शकून क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा बरं किती गेला 900 रुपये जायले बदाम गोल्टी. बघ शकतो तुम्ही 900 रुपये 900 रुपीज.
कुठली आपण शेड्युल कोर्ड ठीक आहे. पुढे बघू जाऊ किती गेली 1300 रुपये 1300 रुपीज बघू शकतो तुम्ही 1300 रुपये जायले. कुठली आपण बर ठीक. पुढे बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची 2000 रुपये जायले. साईज बघू शकतो तुम्ही कांद्याची 2000 रुपये. कुठला आहे कांदा काका? साखरेचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ठीक आहे. 2000 रुपये जाईल. 50 ते 55 साईज पर्यंत कांदा ठीक. पुढे बघू 1675 रुपये 1675 रुपीज. कुठला आहे कांदा? खोरीचा कांदा आहे ठीक. काय भाव गेलं? 1800 रुपये 1800 रुपीज बघू शकतो तुम्ही 1800 रुपये जायले. कुठला आहे कांदा का? छडवेलचा कांदा आहे. बरं बियाणं माहिती तुम्हाला ठीक आहे. पुढे बघू 1900 रुपये जायले. सुपर क्वालिटी कांदा आहे बघू शकतो तुम्ही 1900 रुपये 1900 रुपीज. ओ कुठला आहे कांदा? छडवेलचा कांदा आहे. पुढे बघू हे किती गेलं? 1200 रुपये. बरं याच्यात साईज व्हेरिएशन आहे बघू शकतो तुम्ही 1200 रुपये. कुठले आपण? खोरीचा कांदा आहे ठीक. पुढे बघू किती गेलं दादा? 1990 रुपये जाईल बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे. 1990 1990 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. काल परवा होते तुम्ही? नाही ना. किती गेला होता? काल गेला होता 18-19. हीच क्वालिटी होती का? क्वालिटी बरं ठीक. पुढं बघू 1911 रुपये जाईल बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1911 रुपये 1911 रुपीज. कुठले आपण? खोरीचा कांदा आहे ठीक. याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे ठीक. धन्यवाद. पुढं बघू 1980 1980 रुपीज 1980 रुपये 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे. कुठला आहे कांदा? बरं कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं ठीक. किती दिवस झाले कांदा काढून? 8-10 दिवस झाले ना ठीक. पुढं बघू बघू शकतो तुम्ही सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो. 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे. किती गेला दादा? 2035 रुपये 2035 रुपीज बघू शकतो तुम्ही 2035. कुठला आहे कांदा? कोणतं बियाणं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. चायना किंग ना ठीक आहे. दोनगणवाडी. आणि किती दिवस झाले कांदा काढून? 3-4 दिवस झाले. पहिली ट्रिप आहे का आले होते आधी? ठीक. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची 1830 का चक्री माल आहे 1830 1830 रुपीज. कुठले आपण? बरं ठीक. कोणतं बियाणं होतं दादाचं? ठीक आहे प्रसादचं बियाणं आहे. पुढं बघू काय भाव गेला दादा? 1751 1751 रुपये. कुठला आहे कांदा? आंबेमोरचा कांदा आहे ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना बरं.